हॅलो, नमस्कार. पवार माधवी ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी कोळंबी आणि शेवग्याची शेंग बटाटा टाकून करणार आहे आणि कच्ची कैरी आहे. कच्ची कैरी आणली आहे, तर ती कैरी टाकणार आहे. आज आगळ नाही टाकणार आहे त्याच्यामध्ये. मी दाखवते तुम्हाला. कढई ठेवलेली आहे, पण गॅस लावायचं, त्याला गरम करायला ठेवते. फक्त कांद्यावरतीच करायचे, कांदा टॅमॅटोवरतीच करायचे. मसाला वगैरे नाही टाकायचे. तर मी दाखवते कशी करायची आहे ती. आणि शेवग्याची शेंग आणि बटाटा पाण्यात घालून ठेवलं, कारण ते काळा पडतो ना बटाटा, त्याच्यासाठी. तर हे गरम झाल्याच्या नंतर आपण तयारी करूया. आणि हे कोथिंबीर आणि आंबा आहे. फटाकड्या फुटत आहेत बाहेर. बघा, पाणी सुकतोय. पाणी सुकतोय लगेच तेल टाकते, कारण की मग जास्त गरम करायला नाही ठेवणार तिला. स्टीलची कढई आहे ना, स्टीलची कढईमध्ये तरसतं लगेच. मी 2 पळ्या तेल टाकते. हे बघा, 2 पळ्या तेल आणि कांदा टॅमॅटो चॉपर केलेलं टाकून घेते. जास्त गरम करायला नाही ठेवणार आहे ते. हे भाजून घेते सगळं. तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते, कांदा टॅमॅटो शिजायला. एकदा टाकून घेते. 2 चमचे मी मीठ टाकते. पुन्हा नाही टाकणार, म्हणजे कांदाही शिजेल ना. 2-2 वेळा टाकायला नको, मग कधी कमी जास्त होतं, मग खारट होईल ना. तसं नाही करायचं आपल्याला. एकदा टाकायचं आहे कांदा टॅमॅटोमध्ये अंदाजी. जर कांद्याचं पाणी सुकलं ना, की आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकू. मी ग्रीन पेस्ट केली आहे, ते टाकणार आहोत 2 चमचे त्याच्यामध्ये. हे बघा, कांदा शिजतोय. जसं तेल वेगळं होत नाही ना, तवसर त्याला तरसून द्यायचं. हे बघा, चांगला कांदा शिजला आहे. त्याच्यामध्ये मी टाकते 2 चमचे ग्रीन पेस्ट, कारण मिरची टाकलेली आहे ना. 3 चमचे टाकते. हे बघा, ग्रीन पेस्ट टाकली आहे. ग्रीन पेस्ट टाकल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हळद आणि लाल मसाला. पाव चमचा हळद टाकले, 1 चमचा लाल मसाला. नवीन केलेलाच मसाला टाकते, म्हणजे मच्छीलाही चव कळेल. 1 चमचा लाल मसाला टाकला आहे. आणि ग्रीन पेस्टमध्ये मिरची टाकलेलीच होती ना, त्याच्यामुळं मी 1 चमचा टाकते. 1 चमचा लाल मसाला. चांगलं भाजून घेते त्याला. आणि त्याच्यामध्ये शेंगा अगोदरच शिजवून घेणार आहे मी. मग कोळंबी आणि कैरी टाकणार, तेही दाखवते. बघा, याच्यामध्ये मी बटाटा आणि शेवग्याची शेंग
पाणी घातलं आहे, शिजू द्या. एवढा चांगलं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये. हा पाणी आटलं, थोडं कमी झालं की मग कोळंबी टाकेल. तर ह्याच्या संगाती शिजायला नको ना कोळंबी, म्हणून अगोदर हे थोडं शिजवून घेते. आणि वरून टाकणार आहे मी त्याच्यामध्ये कढीपत्ता. हा बघा, तो तेलामध्ये करपेल ना, सुकलेला आहे ना तो, म्हणून वरून टाकलं आहे. बघा अशा प्रकारे पाणी सुकवायचं आहे आपल्याला. तर थोडं कमी झालं आहे तर त्याच्यामध्ये मी टाकते हा कोळंबी. सोलून ठेवले, धुवून चांगली, त्याचा काळा हे पण काढलं, धागाही काढलं आहे. कोळंबी टाकते त्याच्यामध्ये. नंतर टाकणार आपण त्याच्यामध्ये कैरी. कारण ते सुकवायचं आहे आपल्याला, जास्त घट्ट नाही करायचं आहे. चपातीसोबत खाण्यासारखंच करायचं आहे. बटाटा तर शिजलेलाच आहे बघा, बटाट्याचे 2 तुकडे होत आहेत, शेंगा पण शिजलेत. आणि त्याच्यामध्ये आपण टाकू कैरी आणि कोथिंबीर. बघा लाल मसाल्याचं कसं तरी आले, म्हणजे कलर खूप छान आला आहे या नवीन मसाल्याला. जुनं झाल्यावर थोडा कलर कमी येतो, पण नवीन नवीन असेल तेव्हा असा कलर येतो. मीडियमच तिखट आहे, एवढा तिखट जास्त झणझणीत नाही आहे, पण कलर खूप छान आहे. आता ते जुना होता ना तेव्हा असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये कलर वेगळा आहे, की तिखट कमी पडते का, पण तो बरोबर होता. पण जुना होता ना की त्याचा कलर थोडा कमी होतो. आता बघा ही कैरी टाकायची आपल्याला. तर मी 4 खापी टाकते कैरीच्या. झाडावरची आणलेली आहे, मार्केटमधून नाही, ताजी ताजी आहे झाडावरची. तिथं काढत होतेत ना त्याच्यातली. वरून टाकली मी कोथिंबीर. आता त्याला चांगलं मस्त सुकवायचं. सुकवल्यावर तर दाखवते. तुम्ही असं ओल्या कैरीचं कधी केलं आहे का, ओल्या कोळंबीचं आंबट? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की मी केलं आहे, कारण की मला ते आवडतं. आणि ओली कैरी टाकायला, आमटीत टाकायला किंवा सुक्या मच्छीत वगैरे टाकायला ना ओली कैरी छान लागते. पण ते मी तसं टाकलं आहे. तुम्ही पण करून बघा, छान लागेल खायला. आंबटपणा त्याच्यातली ती कैरी, मच्छीतली कैरी खायला पण खूप छान लागते, चवीला चांगलं लागतं आगळच्यापेक्षा. तर तुम्हीही करा, तुम्ही पण चव घ्या त्याची, छान लागेल. आता चांगलं छान कढ येतो आहे. अजून त्याला आपल्याला आटवायचं आहे, सुकं करायचं आहे. हे बघा पाणी कसं आटलं आहे, एवढं आटवायचं आहे आपल्याला पाणी. मी एवढं आटवलं आहे. जर तुम्हाला चपातीसोबत खायचं असेल किंवा भातासोबत खायचं असेल तरी पण तुम्ही थोडं जास्त पाणी ठेवू शकता, पण हे फक्त चपातीसाठी खाण्याला हे बरं आहे, थोडंसं रसा. तर कसं वाटली रेसिपी ती मला नक्की सांगा. मी काढून घेते या वाडग्यामध्ये. गॅस बंद करते. आम्हाला असं करायचं होतं सुकं, त्या पद्धतीत झालं आहे, खूप छान. तुम्ही करून बघा आणि तुम्ही पण टेस्ट घ्या कच्च्या कैरीची. कशी वाटली माझी रेसिपी ती मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही पण ओल्या कैरीचं आंबट करून बघा, खूप छान लागतं. आता मी केलं आहे, तुम्ही पण करा. बाय बाय.